22 मार्च रोजी पॉज आणि रोटरी बदलापूर स्मार्ट सिटीने जग जल दिवसाच्या निमित्ताने सिमेंट वॉटर बाउल वितरण कार्यक्रम आयोजित केला होता। समुदायातील प्राण्यांसाठी सेवाभावी काम करणाऱ्या 20 डॉग फीडर्सचा सत्कार करण्यात आला। सर्व फीडर्सना फर्स्ट एड किट्सही देण्यात आल्या। पहिल्या सत्रात 50 बाउल्स मोफत वितरण करण्यात आले। शहरातील पशूंना पाणी मिळावे यासाठी पॉज 100 बाउल्स बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। पाण्याच्या बाउलचे वितरण हे भारतात समुदायातील प्राण्यांसाठी विशेषतः उन्हाळ्यात महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे त्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळते। अनेक समुदायातील प्राणी जसे की कुत्रे, मांजरी आणि पक्षी सार्वजनिक ठिकाणी जगण्यासाठी अवलंबून असतात आणि पाण्याची कमी एक मोठी समस्या असू शकते। पाण्याचे बाउल वितरित करून व्यक्ती आणि संघटना या प्राण्यांना विश्वासार्ह पाण्याचा स्रोत प्रदान करू शकतात, निर्जलीकरण आणि उष्माघात संबंधित रोग कमी करू शकतात। हे एक साधे पण प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे या प्राण्यांच्या जीवनात फरक पडतो। शिवाय ते प्राणी कल्याणाबद्दल जागरूकता वाढवते आणि समुदायाचा सहभाग वाढवते। डॉग फीडर्सना प्राथमिक उपचार किट देणे हे भारतात आवश्यक आहे, कारण ते अनेकदा भटक्या कुत्र्यांना हाताळतात आणि चावे आणि ओरखडे लागण्याचा धोका असतो। त्यांना योग्य वैद्यकीय सेवा किंवा प्राथमिक उपचारांची माहिती नसते। प्राथमिक उपचार किट प्रदान केल्याने ते लहान जखमांवर उपचार करू शकतात आणि संक्रमण टाळू शकतात। समुदायातील प्राण्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे आभार मानण्याचा हा एक मार्ग आहे। प्राण्यांपासून मानवांमध्ये रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होते। समुदायातील डॉग फीडर्सचा सत्कार हे भटक्या कुत्र्यांची देखभाल करण्यासाठी त्यांच्या निस्वार्थी प्रयत्नांना ओळखण्याचा एक उत्तम मार्ग आहे। हे व्यक्ती अनेकदा अज्ञात राहतात, परंतु त्यांच्या योगदानामुळे या प्राण्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण फरक पडतो। त्यांच्या कामाची कबुली देऊन आम्ही इतरांना त्याचे अनुसरण करण्यास प्रोत्साहित करतो आणि दया आणि सहानुभूतीची संस्कृती प्रोत्साहित करतो। हे देखील त्यांना त्यांचे चांगले काम चालू ठेवण्यासाठी प्रेरित करते। शेवटी समुदाय आणि प्राण्यांना फायदा होतो, शिवाय त्यांच्या दयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे।